एक ब्रेकिंग न्यूज। बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 96 उमेदवारांना संधी दिली जाते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 50 महिला तर 46 पुरुष उमेदवारांना संधी दिली जाते। शिंदेच्या शिवसेनेकडून 90 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। शिंदेच्या शिवसेनेत एकाच प्रभागातून 2 उमेदवारांनी अर्ज भरलाय। शिवडीमधील प्रभाग क्रमांक 204 मधून शिंदेच्या सेनेचे 2 उमेदवार रिंगणात आहेत। शिवसेनेचे अरुण दळवी, अनिल कोकिळ यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला। दोन्ही उमेदवारांनी शिंदे सेनेच्या एबी फॉर्मवरती उमेदवारी अर्ज दाखल केला। तर कोणता उमेदवार अर्ज मागे घेणार हे बघणं महत्त्वाचं आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचा अनेक जागांवरती दावा आहे। अजित पवारांनी ज्या ठिकाणी ऐकलं नाही त्या ठिकाणी पवारांच्या राष्ट्रवादीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 135 पेक्षा अधिक ठिकाणी अर्ज भरलाय, तर पवारांच्या राष्ट्रवादीने 70 उमेदवारी अर्ज भरले। अंकुश काकडे यांनी ही माहिती दिलेली आहे। नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये गोंधळ आहे। एबी फॉर्म देण्यावरून कैलास अहिरे आणि सीमा हिरे यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे। नाशिकमध्ये आपण पाहतोय सीमा हिरे आणि कैलास अहिरे यांच्यामध्ये बाचाबाची झाली। आम्हाला आमचा विषय आहे तो, तुमचा काही संबंध नाही। काय झालं तुला? तुला बोलून घे, मग मला बोलू दे। बोला, त्यांचं काय समोर समोर बोला। कशा करता? आम्हाला आमचं बोलायचंय। आम्हाला आमचा विषय आहे तो, तुमचा काही संबंध नाही। तर नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं, तर कैलास अहिरे आणि सीमा हिरे यांच्यामध्ये बाचाबाची झाली असल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। तुम्ही शांत घ्या ना। निवडणूक अधिकारी साहेब, तुम्ही बाहेर काढा। हा, ते घेतील। नाही नाही, असं नाही, तुम्ही बाहेर येत बाहेर बोला साहेबांना। साहेबांना बाहेर बोला, अजिबात चालणार नाही। या बाहेर काढा। अरे 40-40 वर्ष आम्हाला बळी दिला आणि